नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी DL मोहिते, कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन. मित्रांनो, यावर्षी पावसानं खूप मोठा घाव घातला. कित्येक शेतकऱ्यांची भाताची रोपवाटिका पाण्यात बुडाली. मेहनतीनं तयार केलेली रोपे बुडालेली आहेत हे बघून मन जड होतं. पण मित्रांनो, घाबरू नका. अशा परिस्थितीत काय करायचं, कसं करायचं हे या व्हिडिओतून पाहूया. रोपवाटिका पूर्ण बुडालेली असो किंवा अर्धी रोपे पाण्याखाली असोत, सर्वात महत्वाचं पहिलं काम एकच: लगेच पाण्याचा निचरा करा. पाण्याला वाट करून द्या. पाण्याची पातळी कमी करा. रोपे जितकी वेळ पाण्याखाली राहतील तितकं नुकसान जास्त होतं. त्यामुळे निचरा लवकर केला तर बरीच रोपे वाचू शकतात. समजा पाणी ओसरलं पण काही रोपे खराब झाल्याचं तुमच्या लक्षात आलं तरी टेन्शन घेऊ नका. यावर उपाय आहेत. उपाय 1: लागवड पद्धत बदला. तुम्ही एका ठिकाणी 3 रोपे लावणार होता, आता 1 ते 2 रोपे लावा आणि अंतर पण बदला. पुनर्लागवड 15-25 सेंटीमीटरवर न करता 25 बाय 25 सेंटीमीटरवर करा. मोकळी जागा जास्त मिळाली की रोपांची वाढ चांगली होते, फुटवेही जास्त निघतात. उपाय 2: गटातील ज्या शेतकऱ्यांची रोपवाटिका सुरक्षित आहे त्यांनी आपली रोपे इतरांसोबत शेअर करावीत. एकमेकांना मदत केली तर सगळ्यांच्या शेतात भात लागेल. आणि समजा रोपवाटिकेतील जवळपास सर्वच रोपे खराब झाले असतील तर अजूनही एक पद्धत आहे. रहू पद्धतीने भात लावता येतो. आता रहू पद्धत म्हणजे काय, चला समजून घेऊया. पहिली पायरी: रहू पद्धतीमध्ये एकरी 25 किलो चांगलं बियाणं घ्या. ते 24 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी नितळून घ्या. मग हे बियाणं गोणपाटात 36 तास उबदार जागी ठेवा. यानंतर बियाण्याला 2 ते 3 मिलीमीटर लहान अंकुर फुटतील. आता हे बियाणं पेरणी किंवा लागवडीसाठी तयार आहे. आता अंकुरलेलं बियाणं कसं वापरायचं यासाठी सुद्धा 3 पर्याय आहेत. पर्याय नंबर 1: ड्रम सीडर, अर्थात अंकुरित बियाणं 10 ते 15 मिनिटे सावलीत पसरवा. थोडं कोरडं होऊ द्या, त्यामुळे बिया एकमेकांना चिकटत नाहीत. मग चिखलणी करून ड्रम सीडरने या बियाण्याची ओळीत पेरणी करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, पेरणी करताना शेतात पाणी नसावं, फक्त चिखल असावा. आणि पेरणी केल्यानंतर पुढील 20 दिवस पाण्याचा निचरा चांगला ठेवा, नाहीतर बियाणं कुजतं. आणखी एक काळजी घ्या, हे अंकुरलेलं बियाणं पक्षी आवडीनं वेचून खातात, म्हणून बुजगावणं लावा, बड टेप लावा किंवा राखण करा. पर्याय 2: लहान रोपवाटिका. अंकुर आलेल्या बियाण्यापासून परत छोटी रोपवाटिका तयार करा. साधारण 15 दिवसांनी त्याची पुनर्लागवड करता येते. आणि पर्याय नंबर 3: विस्कटून पेरणी. पहिले 2 पर्याय शक्य नसतील तरच हा पर्याय वापरा. अंकुरलेलं बियाणं शेतात विस्कटून द्यायचं. या पद्धतीत बियाणं थोडं जास्त वापरावं. पण या पद्धतीची एक मर्यादा आहे. बियाणं समान अंतरावर पडत नाही आणि उत्पादनात थोडी घट येऊ शकते, म्हणून हा पर्याय शेवटचा. तर मित्रांनो, पाऊस आपल्या हातात नाही हे खरं आहे, पण काय करायचं ते आपल्या हातात आहे. रोपवाटिका बुडाली तरी पाण्याचा निचरा करा. रोपे वाटून घ्या. रहू पद्धतीचा वापर करा. भाताची लागवड होईलच, हिम्मत ठेवा, कारण भाताचा शेतकरी कधीच हार मानत नाही. अजूनही तुम्हाला या रोपवाटिकेसंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही बुधवारी संध्याकाळी 7:30च्या डिजिटल शेती शाळेमध्ये ते प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारू शकता.